मित्रांनो न केल्या चुकीसाठी आज आम्हाला विलेपार्ले पोलीस स्टेशनला बोलवलेलं. तर काय विषय झाला आहे तर चला सांगतो पुढं. तर हाय मित्रांनो, मी तुमचा आरके ब्लॉगर आणि आज आम्ही बोरवलीत पोहोचलो. पार्किंगला जाऊन झोपलेलो. तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून फोन आला, तुमच्या गाडीचा एक मोठा विषय झाला आहे, तर पोलीस स्टेशनला हजर राहा. मग रेडीकर साहेब सुद्धा बोरवलीमध्ये आले आणि त्यांना घेऊन आम्ही निघालो विलेपार्लेसाठी. मग तिथलं लोकेशन पाठवलेलं, कारण आम्हाला पोलीस स्टेशन कुठं आहे आम्हाला माहित नव्हतं. मग त्या लोकेशनवर आम्ही जात होतो. मग सहारा हॉटेल विलेपार्ले एअरपोर्टच्या साईडला आलो. मग तिथून त्याच्या बॅक साईडलाच होतं. मग आपण तिथं गेलो, हजर झालो आपण गाडी सगळ्यात. मग तिथं साहेबांनी पहिला आपली गाडी साईडला लावली आणि आर डी पाटील साहेब पण आलेले. पण आर डी पाटील साहेबांना बघून आमची फाटली, कारण साहेब कोल्हापुरातून इकडे पोलीस स्टेशन आमच्या गाडीचा लय मोठा विषय झाला असं कळालं. मग आतमध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं की आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला. आमच्या मागच्या टायराखाली एकटा माणूस मेला परवा दिवशी विलेपार्लेमध्येच. पण हे आम्हाला माहीत नव्हतं काही विषय. ते कॅमेऱ्यातलं आम्हाला रेकॉर्डिंग दाखवल्यानंतर कळालं की असाच झाली, त्यानं काहीतरी उडी मारलेला आहे टायराखाली. मग काय त्याचे तो मरून गेला, पण आमच्या डोक्याला ताप झालेला आहे. मग काय लय उशिरा आम्ही पोलीस स्टेशन बसलो. मग काय गुन्हा दाखल केलेला, कोणाकोणावर गुन्हा दाखल केला आहे आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतो. ह्यो ब्लॉग पहिला नीट बघा. स्टेशनमधून बाहेर आलो आणि लय भुका लागलेला. मग पहिला एक भजी पाव खाल्लो आणि बाहेर आलो. मग काय गाडीमध्ये बसलेलो, मेन साहेबच यायचो राहिलेलं. मग काय त्यांनी पण आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये परत गेलो. परत विषय झाला सगळा, आम्हाला सांगितले परत उद्या आम्हाला परत तिथंच राहायचं. आम्हाला काय सोडलेलं नाही, कारण ड्रायव्हरवर आणि गाडीवर गुन्हा दाखल झालेला आहे. मग काय आपण तिथंच गणपतीचा एक कार्यक्रम चालू होता, पाद्यपूजन सोहळा चालू होतं. मग असलं खतरनाक गाणं वाजवत तुम्ही एकदा ऐका, हे बघून आमचं मन प्रसन्न झालं. बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर दिवसभराचं जे टेन्शन होतं ते सगळं काही क्षणासाठी गायब झालं. मित्रांनो आता आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर कमेंट करा आणि नक्कीच उद्या काय काय झालं ते नेक्स्ट ब्लॉगला सांगतो. चला बाय बाय.